नाशिक काळारामच्या अध्यक्षांना हायकोर्टाने मोठा दणका दिलाय। पूजेसाठी पैसे मिळत नसल्यानं पुजाऱ्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते। याची गंभीर दखल घेत न्यायालयाने मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिलेत। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा आदेश दिलाय। तर जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। पूजेसाठी देण्यात येणारी रक्कम 12% व्याजानं कोर्टात जमा करावी। ही रक्कम किती अपेक्षित आहे याची माहिती याचिकाकर्त्यांनी ट्रस्टींना द्यावी असं आदेशात नमूद करण्यात आलंय। तर न्यायालयाने ही सुनावणी 8 एप्रिलपर्यंत तहकूब केली। पत्र दिलं असताना सुद्धा की आमचे नैवेद्याचा महिना आवर्तन पद्धतीने आमच्याकडे येतो, तर तो त्यांनी आम्हाला जागा द्यायला नकार देऊन घटनेचं उल्लंघन केल्यामुळे आम्ही संबंधित विभागाला तक्रार दिली होती। त्या तक्रारीचं निवारण करून शहानिशा करून ही कारवाई झालेली आहे व अध्यक्षांना तिथून त्या पदावरून हटवण्यात आलं।